कुठं चालल्या सुनबाई? कुठे नाही चालली बाबा. नाही, तू साडीगिरी घालून आहे म्हणून वाटलं असं. अशी तर कधी दिसत नाही. थांबा, राघवजी येऊनच राहिले. नाही नाही, हे येऊन राहिले. कुठे गेला राघव? येऊन राहिला म्हणतात. कुठे नाही गेली आहे, रूममधूनच येऊन राहिले. कुठं चालले दोघं जण? सुनबाई म्हणते राघव येऊन राहिला. काय बोलायचं आहे का? काही कुठं चालली आहे? कुठे नाही चाललो बाबा, तुमच्यासोबत बोलायचंच होतं. काय बोलायचं होतं? बोला ना बाबा. तुम्ही मला विचारलं होतं की तू इथं कसं काय आहे. 8-10 दिवस झाले तर मी तेच सांगायला आलो की माझी नोकरी गेली आहे. कंपनीतून सगळ्यांनाच ॲटोमॅटिक नोकरीचा हे दिला. तर म्हणून आम्ही दोघं जण, हे गोष्ट 3-4 महिने अगोदरची आहे. तर 2 महिने आम्ही कसं तरी राहिलो, मी कोशिश करत राहिलो. पण आता नाही जमलं, मग आम्ही गावाला आलो. तर आता गावालाही म्हटलं मी बाबाले, तुम्हाला डायरेक्ट सांगत नाही, कोशिश करू, तर तरी जमलं नाही. म्हणून मी सकाळी आईले सांगितलं. आता मी तुम्हाला सांगून राहिलो. काऊन असा बोलतं राहिली ना राहिलो? तिथं अशी भाषा बोलतं का तू? नाही नाही, तोंडात येऊन गेलो. मग काय विचार आहे तुमचा? म्हणूनच तिचा आज रूप बदलला का? विचार म्हणजे विचार, आता आम्ही इथंच राहू आणि पाहू शेतीवाडी पाहू. पण तुला शेतीचं काय जमते? करीन ना मी, कोशिश करीन. एखादा धंदा बिंदा टाकायची आयडिया करून राहिलो. नाही तर आपणच सुधारित शेती करू. पण तुम्ही जसे आतापर्यंत वागले 15 दिवस, तसं जमणार नाही. घरचे कामं सुनबाईला करावे लागेल, तुला शेतात जावं लागेल. हो जाऊ ना. आणि ही पण घरचे कामं करल. रीता, करशील ना? हो हो, करीन ना. सुनबाई, सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू चंदाच्या घरी जा आणि चंदाला माफी माग. आणि तिला माफी मागून ती जर येत असेल तर तिला तू कामाला बोलावू शकते. आणि ती जर आलीही तर तिला तू जबरदस्ती काहीच करशील नाही. तिच्या मनानं ते काम करेल. तुम्हाला स्वयंपाक पाणी सगळं तुम्हाला करावं लागेल. हो हो मामाजी, मी करीन ना. करीन ना म्हणजे करीन नाही, भाजी पोळ्या करपर्यंत मसाले भात करतं हे जमणार. ह्या सासूबाईची तोंड जास्त लबर लबर होऊन राहिला आता. फार असा जोर आला सासू सासऱ्यांच्या समोर. नाही नाही, करीन ना मी. करीन, मी शिकायचा प्रयत्न करीन. आणि चंदाची पण माफी मागतो मी. राघव, हिनं सुनबाईनं चंद्याचं घर नसेल पाहिलं तर तू तिला घेऊन जा. नाही नाही, मी जाईन, विचारीन ना मी, कोणाला पण विचारीन. जाते मी. ना शेतीत जाऊ द्या, शेतात जाऊ द्या. ठीक आहे मग, ये तिची माफी मागून आणि राहा मग. तू चाल, मला खातं बुक दाखव. हो, दाखवतो. मला सांग रीता, तू कसं काय चंदाच्या घरी झाली, एकटी तयार झाली? आणि मी तुला रस्ता तरी माहिती आहे का इच्छे? पहिले कधी 2-3 दिवसाच्या वर तर आली नाही, तुला काहीच तर माहित नाही. नाही माहीत आहे तर मी करून घेईन. तू माझ्यासोबत कोण नाही तयार झाली? नाही, मी एकटीच जाते, एकटीच माफी मागेन. काय काही प्लॅन आहे तुला त्याच्यात बी? आता प्लॅन नाही, ते करणं सोडून दे. नाही तर मग कशी स्थिती होईल तर माहिती आहे आपली. 2 महिने काय फजिती झाली, काय भोगलं माहिती आहे ना. दादानी आपल्याला ये नाही म्हटलं होतं. आणि इतकी हेवी साडी घालून वापरायची काही गरज नाही आहे. ड्रेसही घालू शकते. एकदम असं दाखवजो, आज दाखवलं तसं नेहमीच तसं रूप ठेवजो. आणि मनामध्ये काही असाल प्लॅन तो काढून फेक आताच. बोलून काहीच नाही राहिली म्हणजे मनात काही चालू आहे का? बोललं नाही म्हणजे असं आहे का? मनात काही चालू आहे. मी सुधारायचा प्रयत्न करीन ना आता. प्रयत्न नाही, सुधारावंच लागेल. हो, ठीक आहे. जा, कर काम. त्या चंद्याच्या घरी जाते तर काय करते कोणाला विचारशील तर जा. हो हो, करते मी बराबर. मला काही दिवस शांत राहायच लागल. माझा नवरा मागे मागे राहणार आहे माझ्या, तोही मला बोलू लागला आता. तर काही दिवस तर शांत राहावंच लागल. चंदा काय, मी सगळ्या गावाची माफी मागतो. नंतर मी माझं असली काम चालू करीन. हे कोण आहे? गावात नवीन दिसून राहिली, पाहिल्यासारखी पण वाटून राहिली. कोण आहे? चाल, मी बोलतोच आता. ही बाई थोडी व्यवस्थित वाटते, हिलाच विचारते. तुम्ही कुठे आलाय का पाहुणे? मला तरी पाहिल्यासारखं पण वाटते. तुम्ही कोण आहे? मी का? मी पाटलांची सून आहे. अरे बापरे, ही आहे का ती पाटलांची नवीन सून? साडी बिडी व्यवस्थित, बापरे बाप, मॉडर्नच आहे बिलकुल. मी हिला पाहिलं होतं पण ओळखायला नाही आली. हां हां, पाटलिंग काकूची सून आहे का तू? मी तुला पाहिलं होतं एक वेळा, पण एवढी लक्षात नाही आलं. तेव्हा तू लठ्ठ होती, आता तर खूप बारीक झाली. बारीक नाही झाली मी वेट लॉस केला आहे माझं. हो का? कुठे चालली इकडे? आमच्याकडे जी एक कामवाली होती चंदा,
तिच्या घरी जायचं आहे मला तिला माफी मागायची आहे, म्हणून मला तिच्या घरी जायचं होतं. तुम्ही माझ्या सासूबाईच्या मैत्रिणी सारख्याच आहे, तर तिनं तर तुम्हाला सांगितलं असेल ना मी चंदासोबत काय केलं. नाही, मला नाही माहीत काय केलं काय नाही. त्या पूर्ण ग्रुपच्या माझ्यापासून गोष्टी लपवत्या ना, मला नाही सांगत काहीच. तू असं काय केलं असन की चंदाला माफी मागायला लागते तुला? मला ते नका विचारू मी काय केलं काय नाही, फक्त मला त्यांचा घराचा रस्ता इकडेच जातो का ते सांगा. इथं आपल्याच लेवलची आहे. नाही, मी तुला काही नाही विचारत, पण तुझ्याजवळ ते काम करतच होती ना, माफी काय मागायची गरज आहे? चूक तर तिनेच केली असेल ना, असं तुम्हाला वाटते, पण बाकीच्या घरच्यांना नाही वाटत ना. सगळ्यांनी तिला डोक्यावर बसवून ठेवली आहे. मी तुम्हाला असं म्हटलं सांगा नका. नाही नाही, मी नाही सांगत कोणाला, मी कोणालाच नाही सांगत. त्यांची जे टीम आहे पूर्ण 10-12 जणींची, त्यात मीच विरुद्ध आहे ना. सगळ्याजणी मलाच त्या वाईट म्हणतात. चंदा तर मेन कॅरेक्टर आहे. चंदासोबत माझं कधीच पटलं नाही आहे. स्वतःला खूप जास्त शहाणी समजते ती, स्वतःला हम पण आहे तिच्यात. तिला असं वाटते का मी काय राजनीच आहे कुठची. पाटीलिंग तुमच्या सासूच्या घरी काम करते ना, तर तिला वाटते का मी खूप मोठी, तशी काय मीच पाटीलिंगची पोरगी आहे सख्खी. हो का, तुम्हाला पण तसं वाटते? वाटते म्हणजे काय, ती सगळ्याला तशीच तर सांगते. तिला त्याचाच जास्त अभिमान आहे. ती एक शांता काकू, त्यांनी पण तिला जास्त डोक्यावर चढवून ठेवली आहे. तू कशाला माफी मागते पण तिला? तू ती तर कामवालीच झाली शेवट. नाही, माझे सासरे आहे ना, त्यांनी सांगितलं मला की तिला माफी माग, आणि माझं पण चुकलंच होतं, मी तिला नाही ते बोलली, म्हणून मी तिला माफी मागायला चालली आहे. तू कशाला माफी मागते? येईन ना ते, तिला बोलवून घ्यायला पाहिजे होतं. नाही नाही, मीच मागते माफी. इथून कुठून रस्ता आहे हा? सरळ जातो का? मला पण तिकडेच जायचं आहे. चल, मी तुला सोडून देईन तिकडे. नको नको, तुम्ही कशाला त्रास घेता? त्रास नाही घेत मी, मला बी तिची फजिती पाहायची आहे. त्रास कशाचा? मी नाही घेत त्रास, मला बी तिकडेच काम आहे ना, मग तुला दाखवून देईन घर. असं म्हणता का तुम्ही? मग चला. तुम्ही पण तिकडेच राहता का? नाही नाही, मी नाही राहत तिकडे. ते शांता काकू म्हणते ना, तिच्या घराच्या जवळपास आहे माझं घर. हो का? हे त्यांना मावशी म्हणते, शांता मावशी. मी पण मावशीच म्हणत जाईन त्यांना, शांता मावशी. तुमचं नाव काय आहे? म्हणजे मी सांगायला बरं होईल ना मी कोणासोबत गेली होती म्हणून. माझं नाव काय सांगतं? नावात काय ठेवलं आहे? चल, मी दाखवतो घर. मी पद्मा, माझं शॉप आहे इथे. चहाचं दुकान पण आहे आणि शॉप पण आहे पूर्ण किराणा मालाचं. हो का? चल, टाइमपास होऊन राहिला आपला दोघीचाही. चला चला. अगं ये ना, उभी का बरं आहे? हो येते, मला साडीने व्यवस्थित चालता येत नाही ना, म्हणून मी हळू येतो.